नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त आणि रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला आता बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता साक्षी आणि जोशी वकिलाचा पर्दाफाश करून अर्जुन आता भर कोर्टामध्ये एकच असा जालिम सत्याचा पुरावा कसा घेऊन येतो आणि त्या पुराव्यामुळे अथर्व विचारे हा साक्षीचा सावत्र भाऊ काय या नावाची कोणीच व्यक्ती साक्षीची कुणीच लागत नसल्याचे सत्य अर्जुनने जज समोर आणून आता भर कोर्टामध्ये अर्जुन हा जोशी वकिलाला तोंडावर पाडून पुन्हा आता साक्षीचा बाहेर येण्याचा रस्ता कसा बंद करतो आणि आता पुन्हा मधुभाऊच्या मनात मानाचं स्थान मिळवून आता मधुभाऊंना पुन्हा आता खूप मोठ्या संकटातून वाचवताच मधुभाऊ आता सायलीकडे बोट करून अर्जुनला कशी त्याची बायको दाखवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता मधुभाऊंनी अर्जुनकडून त्यांची केस काढून घेतलेली असते आणि मला आता त्या अर्जुन सुभेदाराचं नावही घ्यायचं नाही आणि तोंडही बघायचं नाही आणि सायलीला देखील तोंड बघू द्यायचं नाही हे आता मधुभाऊंनी ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्याचाच फायदा उचलून आता जोशी वकिलांनी मधुभाऊची केस घेतलेली असते. आणि आता दोन्हीही वकील महिपत आणि साक्षीच्या बाजूने असल्यामुळे आता साक्षी आणि महिपतने पहिला डाव तर जिंकलेला असतो आणि कोर्टाच्या पहिल्याच सुनावणीमध्ये साक्षी ही आश्रमात गेली नसून त्या रात्री रिसॉर्टमधून साक्षी ही डायरेक्ट आता सिटी हॉस्पिटलमध्ये गेली होती. आणि सिटी हॉस्पिटलमध्ये साक्षी का गेली, कशासाठी गेली आणि किती वेळ तिथे होती याचे सगळे डॉक्युमेंट्स आणि पुराव्यासकट साक्षी शिक्रेने आता कोर्टाला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा त्या डॉक्युमेंटचा विचार करून आणि जोशी वकिलांनी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नसल्यामुळे कोर्टाने आता साक्षीच्या बाजूने निर्णय दिलेला असतो. आणि त्या रात्री साक्षी ही सिटी हॉस्पिटलमध्ये अथर्व विचारे तिच्या सावत्र भावाचे अंत्यसंस्कार करत होती हे आता कोर्टासमोर येऊन जजने साक्षीच्या बाजूने निर्णय दिलेला असतो आणि त्यामुळे मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो. पण त्याच वेळेस आता बाहेर मधुभाऊसोबत आलेल्या जोशी वकिलाला अर्जुनने त्याचा जाब विचारलेला असतो. अर्जुन म्हटलेला असतो की अरे तू त्या साक्षीला क्रॉस एक्झामाइन का नाही केलं, ती हॉस्पिटलमध्ये आता असलेले CCTV फुटेज तू का नाही मागवले, अथर्व विचारे याला बघणारे कुणी त्याचे नातलग असतील किंवा त्याचा फोटो याची तू चौकशी कोर्टासमोर का नाही दिली. तेव्हा त्यावेळेस आता जोशीने सांगितलेले असते की अर्जुन सुभेदार आता वकिली कशी करायची हे देखील तुम्हाला समजून सांगणार आहे का. आणि लगेचच आता मधुभाऊंनी सुद्धा रागाने अर्जुनला काही एक बाजू न घेता तेथून हाकलून दिलेले असते. इकडे मात्र आता मधुभाऊला देखील अर्जुन सुभेदाराचं बोलणं अगदी खरं आहे आणि जोशी वकिलांनी हे तर विचारायला हवं होतं पण का नाही विचारलं असे बोलताच आता जोशी सांगतो की अहो मधुकर पाटील, आपल्याला जे काही करायचं ते शांततेत करायचं आणि पुढच्या वेळेस बघा कोर्टात मी कसा त्यांचा बँड वाजवतो ते. तेव्हा आता मधुभाऊंनी पुन्हा एकदा जोशीवरती विश्वास ठेवलेला असतो. पण हळूहळू केस आता मधुभाऊंच्या हातातून निसटून चाललेली असते आणि हे अर्जुन आणि चैतन्याच्या आता चांगलंच लक्षात आलेलं असतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य, आता मधुभाऊ तर काही ऐकत नाही आणि केस तर आता मधुभाऊंच्या विरोधी जाऊ राहिलेली आहे. साक्षी शिक्रे तिकडे आता आश्रमात नव्हती तर सिटी हॉस्पिटलमध्ये होती हे वकिलांनी आता प्रूव्ह सुद्धा केलंय. आणि जर आता पुढच्या सुनावणीत जर काही घडलं तर मधुभाऊंना पुन्हा बेल कॅन्सल होऊन जेलमध्ये जावे लागेल. चैतन्य म्हणतो की अर्जुन बरोबर आहे रे तुझं, पण आता काय करायचं. ते मधुभाऊ तर ऐकतच नाहीये आणि ते चिडचिड करतायत आणि आजारी सुद्धा पडले. तेव्हा आता चैतन्य म्हणतो अर्जुन त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल यार. मधुभाऊ आता हट्टी आहेत पण त्यांना आता हे काय चाललंय, तो जोशी वकील कोणत्या जातीचा आहे हे माहिती नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तू एक काम कर,
जोशीने साक्षी ही सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्या सावत्र भावाचे अथर्व विचाराचे अंत्यसंस्कार करत होती. अथर्व विचारे त्या हॉस्पिटलमध्ये डेड झाला त्याचे सर्टिफिकेट आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट्स जोशीने दाखवले. याचा अर्थ सिटी हॉस्पिटलमध्ये कोणत्या तरी मोठ्या डॉक्टरांचा याच्याशी नक्कीच काहीतरी हात असेल आणि हे आपल्याला शोधून काढायलाच हवं. त्यासाठी आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, तू सिटी हॉस्पिटलमध्ये आता ताबडतोब लक्ष ठेवून राहा. जोशी किंवा आपल्या ओळखीचा किंवा साक्षी मैपत यापैकी कुणी जरी माणूस सिटी हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्याचा पाठलाग करून मलासुद्धा तिथे बोलव आणि आपल्याला तो डॉक्टर सापडला पाहिजे कोणता ज्याने हे सगळं करायला मदत केली. तेव्हा आता चैतन्य म्हणतो बरोबर आहे तुझं. आणि चैतन्य आता सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन साक्षी मैपत जोशी वकील कोणी तिथे येतंय का याकडे आता लक्ष ठेवून असतो. इकडे आता कोर्टाच्या दुसऱ्या सुनावणीसाठी पुरावे गोळा करण्यासाठी मैपतने पुन्हा जोशीला कामाला लावलेलं असतं. आणि आता जोशीला मैपतने सांगितलेलं असतं की जोश्या, आता पुढे कोणता सिनेमा कंटिन्यू करायचा नाही ते तू बघ, कारण मी पैशाचे बंडल तुझ्या गळ्यात टाकले. तेव्हा आता जर काही पुन्हा तू चूक केली तर मग तुझा गळा आवळायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा जा आणि आता तुला काय पुरावे आणायचं ना ते पुरावे घेऊन ये आणि माझ्या पोरीला कायमचं याच्यातून मुक्त कर. त्यासाठी आता जोशी वकील पुन्हा आता सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेण्यासाठी आलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र चैतन्यने आता जोशीला बघितलेलं असतं आणि ताबडतोब अर्जुनला फोन करून चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, जोशी आलाय, हॉस्पिटलमध्ये आलाय. अर्जुन म्हणतो की मी येतोयच पण तू जोशीचा पाठलाग कर. इकडे ताबडतोब आता चैतन्य हा जोशीचा पाठलाग करतो तर जोशी तडक इकडे तिकडे बघत त्या आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेतो. त्याच वेळेस आता चैतन्य तिथे येऊन आता ज्या वेळेस आता चैतन्य ह्या डॉक्टर आणि जोशीला बोलत असल्याचे बघतो आणि जेव्हा आता जोशी हा डॉक्टरांना पैसे देऊ लागतो त्याच वेळेस आता मोबाईल पुढे घेत चैतन्य त्यांचे सगळे बोलणे रेकॉर्ड करून आता चैतन्यने त्यांचा व्हिडिओही शूट केलेला असतो. इकडे आता जोशी तेथून निघून जाताच चैतन्य आता ताबडतोब तिथे आलेल्या अर्जुनला तो व्हिडिओ दाखवतो आणि ती रेकॉर्डिंग ऐकून हा डॉक्टर यामध्ये आता भेळलेला असल्याचे आता अर्जुन आणि चैतन्याला समजताच ताबडतोब दोघेही डॉक्टरची भेट घेतात. तर आता अर्जुन डॉक्टरचं गचांड पकडत त्याला तो व्हिडिओ दाखवून रेकॉर्डिंग ऐकवतो आणि म्हणतो की आता तुझा खेळ खल्लास झाला आणि यामुळे हॉस्पिटलमध्ये तुझे आता दिवस संपलेत आणि जेलमध्ये जाण्याचे तुझे दिवस आलेत. तेव्हा आता डॉक्टर हा अर्जुनच्या हातापाया पडू लागतो आणि म्हणतो की अहो, माझी बायका मुली आहेत, माझी फॅमिली आहे, मला वाचवा. अर्जुन म्हणतो की त्यासाठी तुला माफीचा साक्षीदार व्हावं लागेल. तर आता डॉक्टर आता घाबरतच म्हणतो की मी तयार आहे. अर्जुन म्हणतो की तू हे जे जे काही केलंय त्यांनी तुला जे जे करायला भाग पाडलंय ते सगळं तू कोर्टात सांगायचं, नाही तर मग तुझा हा पुरावा मी वकील आहे आणि तो कसा कोर्टासमोर आणीन आणि तुला कसा खडी फोडायला पाठवीन तुला चांगलंच माहीत आहे. डॉक्टर आता जाम घाबरलेला असतो. आणि आता अर्जुन आणि चैतन्य तो पुरावा दाखवून घरी येतात. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता तो मैपत शिकरे मेला म्हणून समज. अरे, माझ्याकडून वकिली गेली म्हणून माझ्या घरी मिठाईचा बॉक्स पाठवून माझ्या नाकाला मिरच्या झोंबायला लावणाऱ्या मैपतला आता मी कसा त्याचा जाळ धूर काढतो ना ते तू चैतन्य आता बघतच राहा. आणि मला मिठाईचा बॉक्स पाठवतो, आता सुनावणी झाल्यानंतर मी त्याला कसा पुन्हा पेढ्याचा बॉक्स पाठवतो ना हे तू बघतच राहा. तर आता ठरल्याप्रमाणे कोर्टात सुनावणीसाठी सगळेजण आलेले असतात. तर आता पुन्हा आता पाटील वकील उभा राहून साक्षीची बाजूने बोलू लागतो आणि जोशी वकील मात्र त्यावेळेस सुद्धा काही बोलत नाही. आणि आता जोशी बोलत नाही हे बघताच मात्र मधुभाऊच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि जोशीचा खरा चेहरा आणि खरे रंग आता मधुभाऊ समोर आलेले असतात. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की अहो जोशी वकील, बोला ना काहीतरी, तुम्ही बोलणार होता ना. तर जोशी म्हणतो की आता काय बोलावं, पाटील वकिलांनी खूप मोठे पुरावे दाखवलेत आणि त्यांचंच खरं आहे, आपली बाजू कमी पडली मधुकर पाटील. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की थांबा, सत्यासाठी मी उठून उभा राहत आता तुम्हाला सगळ्यात मोठा पुरावा दाखवणार आहे. जज साहेब, कोर्ट हे न्यायनिवाडा करण्यासाठी असते आणि
खरा न्याय हा कोर्टातच व्हायला पाहिजे आणि त्यासाठी लगेचच अर्जुनने आता कोर्टाला परवानगी मागून डॉक्टरला आता साक्षी देण्यासाठी कोर्टात हजर केलेली असते. आणि ताबडतोब आता डॉक्टर हे जोशी वकिलांनी आपल्याला कसे पैसे दिले आणि कसे जीवे मारण्याची धमकी दिली आणि बायका पोरांना सुद्धा कसे आता ढगात पाठवण्याची धमकी दिली याचे सगळे सत्य आता कोर्टामध्ये सांगतो. तेव्हा आता सगळे सत्य समोर येतात. डॉक्टर म्हणतो की हे सगळे डॉक्युमेंट्स आता अनलिगली आहेत आणि हे सगळे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवून घेतलेत आणि त्यासाठी मला आता हाताखाली घेऊन हे सगळं केल्याचे डॉक्टरांनी आता जजला सांगितलेले असते. आणि ताबडतोब आता पोलिसांना त्या सगळ्या केसची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आता जजने निर्णय दिलेला असतो आणि साक्षीला यासाठी पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले असतात. आणि अगदी सहजपणे एका सेकंदात आता अर्जुनने साक्षीच्या बाजूने वळलेली केस पुन्हा फिरवलेली असते आणि लगेचच मधुभाऊला खूप हायसे वाटते आणि ताबडतोब आता मधुभाऊ हात जोडून अर्जुनकडे बघतात. तर अर्जुन देखील आता मधुभाऊकडे बघून खुश झालेला असतो आणि ताबडतोब आता जजने आता साक्षीला ताब्यात घेऊन खरं सत्य समोर आणण्यासाठी आता पोलिसांना देखील सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता मधुभाऊंनी पुन्हा अर्जुनकडे केस देण्याचा निर्णय घेऊन सायलीकडे बोट दाखवून मधुभाऊंनी अर्जुनला त्यांची बायको दाखवलेली असते. तर आता मधुभाऊ पुन्हा अर्जुन आणि सायलीला कसे एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.